चॅनल वरती विविध दर्शन मल्टिपल विजन आपले स्वागत आहे। मी रिपोर्टर श्रद्धा कुशेर व मी रिपोर्टर अक्षरा खंडागळे। जीवनात प्रगतीसाठी वेगवेगळ्या पायऱ्या असतात आणि अनेक पायऱ्यांवरती आपल्याला प्रेरणाची गरज पडते। प्रेरणासाठी आम्ही आमच्या या कार्यक्रमात प्रेरणादायी लोकांशी संवाद करत असतो। प्रेरणा मिळवण्यासाठी आपण आज कोणाशी संवाद साधणार आहे? त्या अगोदर अक्षरा, मला एक नैराश्य, एकच सतत्यपणा, कंटाळा ह्या गोष्टीपासून दूर व्हायचं असेल तर काय करता येईल? खरंच श्रद्धा, ह्यासाठी मनोरंजनाची गरज आहे। मनोरंजन चल आपण आपल्या प्रेरणासाठी मनोरंजनासाठी काही मालिकांचे दृश्य बघू। अक्षरा, तू ओळखतेस का? हे तर मराठी प्रसिद्ध कलावंत योगेश सर आहे। बरोबर अक्षरा, योगेश कुलकर्णी सर असेच एक मोठे कलावंत झाले नाही तर त्यांनी खूप मेहनत व कष्ट घेतले। ते शूटिंग मध्ये मुंबईमध्ये व्यस्त आहे, तरी त्यांनी इतक्या बिझी वेळेत सुद्धा आपल्यासाठी, आपल्या शाळेसाठी एक संदेश पाठवला आहे। त्या अगोदर मी योगायोगाने योगेश सरांचे शिक्षकही आपल्या मध्ये आहे। मी सय्यद अजमत सरांना आमंत्रित करते की त्यांनी मंचावर यावे। सय्यद अजमत सर। सर, तुम्ही योगेश सरांबद्दल काय म्हणणार आहात? योगेश, मला सुद्धा एक आश्चर्याचा धक्का बसला, माझ्यासाठी सुद्धा एक सरप्राईज आहे की योगेश सरांनी आपल्यासाठी वेळ काढलेला आहे। कारण त्यांचे शूटिंग्स जे चालू आहे ते मला माहिती आहे, एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा त्यांनी आपल्यासाठी वेळ काढलेला ही मोठी गोष्ट आहे। त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस विद्यार्थी काळापासून शिक्षकांबद्दल असलेला त्यांचा आदर आणि शिक्षणासाठी असलेली त्यांची रुची, हे त्यांनी आज पुरावा दिलेला आहे की एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा विद्यार्थी शिक्षकांना विसरत नाही, शिक्षणाला विसरत नाही आणि एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी आपल्यासाठी संदेश पाठवलेला आहे। ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। ते त्या काळामध्ये जे आहे तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राज करत होते आणि आज महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या जनतेमध्ये ते राज करत आहे। योगेश कुलकर्णी खरंच ग्रेट आहे। खरंच ते खूप ग्रेट कलाकार आहेत। त्यांचा संदेश बघण्याच्या अगोदर आपण एक डॉक्युमेंटरी बघणार आहोत। योगेश कुलकर्णी एक असा नाव ज्यांनी मराठी कला क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला। आपल्या मेहनतीने व अभिनयाच्या जोरावर मराठी प्रेक्षकांच्या मनावर सध्या राज करत आहे। कधी वकील, कधी कॉमेडियन, कधी अधिकारी अशा अनेक भूमिकेत आपल्याला त्यांचा अभिनय पाहायला मिळतो। तुझी माझी जमली जोडी, सुख कळले, शुभविवाह अशा अनेक नाटकात व चित्रपटात ते सध्या आपली भूमिका पार पाडत आहे। प्रामाणिक वृत्ती, इतरांविषयी आदराची भावना, कष्टाळू वृत्ती, शिक्षणात रुची, इतरांशी मनमिळावू असा स्वभाव असलेले योगेश कुलकर्णी यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा। सर, तुम्ही दर्शक व योगेश सरांसाठी आता मी तुमचा वेळ न घेता, चला तर मग आपण योगेश सरांनी पाठवलेला संदेश ऐकूया। नमस्कार, मी अभिनेता योगेश कुलकर्णी। आपण मला बऱ्याच मालिकांमधून, काही चित्रपटांमधून पाहिलं असेल। सर्व विद्यार्थ्यांना मी एक संदेश देऊ इच्छितो। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद द्वारा आयोजित विविध दर्शन मल्टिपल या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे। त्यात सहभागी होणारे या उपक्रमात माझे शिक्षक वृंद श्री अजमत सर व त्यांचे काही विद्यार्थी आहेत, श्रद्धा कुशीर, अक्षर खंडागळे आणि मोईनुल उलूम। या तिन्ही विद्यार्थ्यांचे व हायस्कूल सर्व शिक्षक वृंदांचे मी खूप खूप
अभिनंदन मनपूर्वक करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. कारण की मीही आजवर सरांचा विद्यार्थी होतो आणि आता काही मालिकांमधून मी काम करतो आहे. नक्कीच ह्या सर्व युवा पिढींना मी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू योगेश सर. आपण जे आमच्यासाठी मार्गदर्शन केले ते जीवनात आचरणात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ते नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायक ठरेल. थँक्यू. च्या आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.